श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, ज्याला नामाची गोडी लागली, ज्याने सर्व चिंता स्वामींवर सोपवली. ज्याला नामाची गोडी लागली, ज्याने सर्व चिंता स्वामींवर सोपवली, त्यालाच खरी सुखाची पायघडी लाभली आणि त्याचाच योगक्षेम वाहे. स्वयं ही कृपाळू स्वामी माऊली, स्वयं ही कृपाळू स्वामी माऊली. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश फक्त संदेश नसून असं समजा की स्वामी महाराजांनी तुमच्यासाठी पाठवलेला आशीर्वाद आहे. त्याचं कारण असं की कालच गुरुपौर्णिमा झाली आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या स्वामींना, आपल्या गुरूंना आपण सेवेच्या माध्यमातून थोडीफार गुरुदक्षिणा अर्पण केलेली आहे. कारण या ब्रह्मांड नायकाला आपण काय देऊ शकतो, तर आपण फक्त आपली सेवा, आपली भक्ती देऊ शकतो आणि ती नक्कीच फूल न फुलाची पाकळी म्हणून सगळ्यांनी अर्पण केलेली आहे. तरीही या बदल्यात स्वामी महाराज आपल्या आयुष्याचा कार्यभार सांभाळणार आहे याची खात्री बाळगा. त्यासोबतच स्वामींचे आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या सोबत राहणार आहे हे देखील विश्वासाने मान्य करा. स्वामी महाराज तुमची साथ कधीही सोडणार नाही. तरीही आशीर्वादाच्या रूपाने तुमच्या समोर जे फूल आलं आहे त्या फुलाला स्पर्श करा आणि तुमच्यासाठीचा स्वामी संदेश जाणून घ्या. तर स्वामी भक्त हो, तुम्ही त्या फुलाला स्पर्श केलेलं असावं अशी माझी खात्री आहे. तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आपल्या भक्तांना काय सांगत आहे. स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात, अरे आमच्यावर विश्वास असणं महत्वाचं, प्रारब्ध हे तर भोगावेच लागतात. आमच्यावर विश्वास असणं महत्वाचं, प्रारब्ध हे तर भोगावेच लागतात. पण आमची सेवा तुझी प्रारब्ध कमी नक्कीच करू शकते. शेवटी भक्ती महत्वाची, तू केलेलं नामस्मरण महत्वाचं. तुझ्या केलेल्या भक्तीमुळे येणारं दुःख, येणारी संकट अगदी मुळापासून संपणार नसली ना, तरीही तुला ती जितकी भयानक वाटतात किंवा तुझ्यासाठी ती जितकी भयानक असतात तितकी ती तुला हळूहळू भासत नाही. कारण त्याची तीव्रता कमी करण्याचं काम तुझी भक्ती करत असते. फक्त भक्ती प्रत्येक वेळेस करावी, वेळ प्रसंग पाहून नाही. भक्ती करणं म्हणजे काय रे, तर आमचं अस्तित्व स्वीकारून आमच्या नामात तल्लीन होणं. देव सापडायला आणि सापडलेला देव जपून ठेवण्यासाठी नामस्मरणाची जोड ही द्यावीच लागते. अरे तुझं हे आयुष्य जगत असताना खडतर प्रवास तुझ्या वाट्याला येतो आणि त्या प्रवासाला सामोरं जात असताना ठाऊक आहे आम्हाला, येतात कधी अश्रू डोळ्यात तरीही स्वामी नाम असू द्यावे मुखात. येतात कधी अश्रू डोळ्यात तरीही स्वामी नाम असू द्यावे मुखात. अरे जो जातो आम्हास शरण, धन्य धन्य होते त्याचे जीवन. जो जातो आम्हास शरण, धन्य धन्य होते त्याचे जीवन. तुझा हा स्वामी फक्त तुझ्या प्रेमाचा आणि तुझ्या भक्तीचा भुकेला आहे. अरे दुसरं आम्हाला तुझ्याकडून काहीही नको. प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जाणं हे आमचं कर्तव्य आहे. कारण आमच्या भक्तांचं आणि आमचं नातं हे फक्त या जन्मापुरतं मर्यादित नाही, तर या आधीच्याही जन्मात आपलं नातं होतं आणि या पुढेही आपलं नातं तसंच राहणार आहे. म्हणून तुला सांगतोय, आमच्या विना तुझं आयुष्यच व्यर्थ, आमच्या विना तुझं आयुष्यच व्यर्थ. म्हणूनच सांगतो, नाम घे शेवटपर्यंत श्री स्वामी समर्थ. नाम घे शेवटपर्यंत श्री स्वामी समर्थ. तुझ्या जीवनात संघर्ष वाटायला येतो म्हणून घाबरू नकोस, खचू नकोस. बघ, दुधापासून दही बनतं, दह्यापासून लोणी, लोण्यापासून तूप बनतं. परंतु त्या दुधाला तूप बनेपर्यंत अनेक टप्प्यांमधून जावं लागतं. पण शेवटी त्याची किंमत ही वाढत जाते. कारण दुधापेक्षा दही महाग, दह्यापेक्षा लोणी महाग, लोण्यापेक्षा तूप महाग. पण शेवटी काय, तर दुधाने या सगळ्या परिस्थितीला सामोरं जात असताना स्वतःचा पांढरा शुभ्र रंग सोडला नाही. याचाच अर्थ वाईट प्रसंगातून जात असताना जी व्यक्ती आपला मूळ धर्म, नैतिकतेची साथ सोडत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीला कुणीही कमी लेखू शकत नाही. उलट अशी व्यक्ती जेवढा संघर्षाचा सामना करते तेवढी ती पुढे जाते आणि तिची किंमत ही प्रत्येक टप्प्यावर वाढत जाते. तुलाही त्या दुधाप्रमाणे संघर्ष करायचा आहे. पण तो करत असताना स्वतःचे जे चांगले गुण आहे ते मात्र कधीही सोडायचं नाही. नैतिकतेच्या मार्गावर कायम चालत राहायचं, अनैतिकतेची साथ कधीही धरायची नाही. अरे खोट्याचा आधार तू कधीही घ्यायचा नाही, फक्त आणि फक्त सत्याच्या मार्गावर चालत राहायचं.
जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला ही स्वामी माऊली कधीच एकटं सोडत नाही. तू फक्त प्रामाणिकपणे कष्ट कर आणि मनापासून प्रार्थना कर. हो, पण प्रार्थनेनं तुझा देव बदलणार नाही बरं का. आम्ही जसे आहोत तसेच प्रत्येकासाठी राहणार आहोत. फक्त फरक इतका आहे की प्रार्थना करणारी व्यक्ती हळूहळू बदलत जाते. तिच्यामध्ये बदल हे घडत जातात. हळूहळू ती व्यक्ती राग सोडू लागते, द्वेष सोडू लागते, मान अपमानही बाजूला ठेवते आणि अहंकाराला साधं स्पर्शही करत नाही. आणि हळूहळू जेव्हा तिचे हे अवगुण बाजूला जातात तेव्हा खऱ्या अर्थाने ती व्यक्ती आमची होते. तिची प्रार्थना आपोआपच आमच्यापर्यंत पोहोचते आणि तिने केलेली प्रार्थना ही हळूहळू सत्यात उतरते. जेव्हा जेव्हा तुला नकारात्मक गोष्टी त्रास देतील तेव्हा तेव्हा फक्त स्वतःला एकच सांग की सगळं काही ठीक आहे आणि सगळं काही चांगलंच होणार आहे. हे दिवस वाईट आहे पण माझे स्वामी माझ्या सोबत आहे. अरे, शब्दांची ताकद ओळखायला शिक. परिस्थितीला घाबरू नको. तू फक्त विश्वास ठेव आमच्यावर की आम्ही सगळं काही सांभाळून घेणारच आहोत. आणि एक गोष्ट सदैव लक्षात ठेव, सुखात आम्ही तुझ्या पाठीशी असू पण दुःखात मात्र तुझ्या सोबत असू. दुःखात मात्र आम्ही कायमच तुझ्या सोबत असू. तुझ्या वाईट काळात तुझ्याबद्दल कोण काय म्हणत आहे, कोण काय विचार करत आहे यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ह्या गोष्टी तू सोडून द्यायला शिक. तू फक्त आणि फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित कर आणि तुझ्या या स्वामी माऊलीची भक्ती कर. अरे, अशा लोकांच्या म्हटल्याने काय फरक पडणार आहे. तुला तर ठाऊक आहे ना, तुझी ही स्वामी माऊली कायमच तुझ्या पाठीशी आहे. तुझी ही स्वामी माऊली कायमच तुझ्या पाठीशी आहे. मग सगळं काही तुझ्या बाबतीत चांगलंच घडणार आहे. म्हणून सांगतो, म्हण आणि मन प्रत्येकासमोर मांडत बसू नये. म्हण आणि मन हे प्रत्येकासमोर मांडत बसू नये, कारण अर्थ न कळालेली म्हण आणि अर्थात बुडालेलं मन प्रत्येकाला झेपेलच असं नाही. लोकांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं गरजेचं कधीच नसतं आणि मनातल्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगणं देखील महत्वाचं नसतं. म्हणून काही गोष्टी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आणि आमच्या पुरत्या मर्यादित ठेव. आमच्याकडे येऊन त्या गोष्टींचा उलगडा तू नक्कीच कर, पण या जगासमोर प्रत्येक गोष्ट मांडण्याचा प्रयत्न, अट्टहास तू सोडून दे. अरे, तुला मिळालेले हे आयुष्य खूप सुंदर आहे. हे आयुष्य आनंदाने जगायला शिक. तुझं हे आयुष्य आम्ही तुला दिलेली एक भेट आहे हे विसरू नको. सतत हिरमसू नको. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नको. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नको. सगळंच मनासारखं होईल असं मानू नकोस. पण कधीतरी तुला उत्कृष्ट देखील मिळत असतं हे मात्र विसरू नकोस. कधीतरी तुला उत्कृष्ट देखील मिळत असतं हे मात्र विसरू नकोस. अरे, इतकी सरळ व्याख्या आहे तुझ्या या जीवनाची. इतकी सरळ व्याख्या आहे तुझ्या या जीवनाची. आमचं नाम घेताना घालमेल होऊ देऊ नको तुझ्या मनाची. आमचं नाम घेताना घालमेल होऊ देऊ नकोस तुझ्या मनाची. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी महाराजांनी दिलेले हे आशीर्वाद फुलाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले तर नक्कीच तुम्ही भाग्यवानच आहात. कारण स्वामी महाराज कुठल्या माध्यमातून आपल्या समोर येतील, आपल्याला दर्शन देतील आणि काहीतरी नवीन शिकवून देतील सांगताच येत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून आपण बघायला हवं. स्वामी महाराज आपली साथ कधीही सोडणार नाही. स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.